मंडळी, ठाण्याच्या खाद्य संस्कृतीचा महत्वाचा घटक असलेल्या मामलेदार मिसळ कॅन्टीननं तब्बल 17 वर्षांनंतर खाद्यप्रेमींचा नुकताच निरोप घेतला. ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतल्या कॅन्टीनमध्ये मिळणारी ही झणझणीत मिसळ सर्वसामान्य ठाणेकरांसह राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातल्या दिग्गजांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. ही मिसळ खाण्यासाठी ठाण्याच्या मामलेदार मिसळ कॅन्टीनमध्ये सर्वसामान्य आणि सेलिब्रिटी खादाडांची गर्दी उसळायची. पण ठाणे नगर पोलीस स्थानक आणि तहसीलदार कचेरी पाठोपाठ आता पुनर्विकासासाठी मामलेदार मिसळ कॅन्टीन तोडण्याचं काम हे सुरू करण्यात आलंय. पाहुयात ठाण्याच्या मामलेदार मिसळीवर एबीपी माझाचा झणझणीत सणसणीत रिपोर्ट. बटाट्याची भाजी, त्यावर तिखट तर्री आणि शेव, आणि वरती बारीकसा कांदा अन झणझणीत मिसळ आणि पाव. आणि त्यातूनही ही मिसळ ठाण्याच्या मामलेदारची असेल तर अर्थात तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. ठाणे शहर आणि मामलेदार मिसळ हे गेल्या कित्येक दशकांपासूनचं समीकरण. जिभेवर राज्य करणारी ही मिसळ आणि कित्येकांच्या मिसळीची आठवण असणारी ही वास्तू, जी आता इतिहास जमा झाली. गेले 50 वर्ष झाली आणि ही एवढी प्रसिद्ध होती. ठाणा स्टेशनला माणसं उतरायची, चला बाबा स्पेशल आपण उतरू, मामलेदार मिसळ खायला उतरू. तेव्हा 50 का 60 पैशाची मिसळ होती, त्यापासून आम्ही काही किती गिरायक आहोत. आज भले आज 85 रुपये पण आहेत, तेच 30 आहे. टेस्ट मध्ये काही बदल झालेला नाही. हमने 70 पैसे में इसकी मिसल खाई हुई है. 70 पैसे में मिसल पाओ. अभी कैंटीन तो टूट गया है, पर इसकी यादें ताजा रहेगी. यादें तो हरदम ताजा ही रहेगी. लोग बहुत दूर दूर से लोग मिसल खाने के लिए आते हैं, इससे याद करते हैं. तहसील कार्यालयाच्या पुनर्विकासासाठी ही इमारत पाडण्यात आली. ही वास्तू जरी जमीनदोस्त झाली असली तरी मिसळीची चव आणि तिथल्या आठवणी अनेकांच्या मनात आजही रुंजी घालतायत. 1946 साली तहसील कार्यालयाबाहेर मिसळ सुरू झाली. तहसील कार्यालयात येणाऱ्या अधिकाऱ्यांचं हे आवडतं ठिकाण. त्याच कारणामुळे या मिसळीला मामलेदार मिसळ हे नाव पडलं. साधी बैठक व्यवस्था, लाकडी बाकं, झणझणीत चवीचा कट ही याची खासियत. जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी लक्ष्मण बुर्डेकरांनी यावर प्रचंड मेहनत घेतली. आज मिसळीच्या मुंबई ठाण्यात 20 शाखा आहेत. मामलेदार मिसळ हा एक ब्रँड झालाय. या जागेशी संबंधित बरेच आठवणी आमचे जोडलेले आहेत. म्हणजे जसं काय ठाणेकरांनी आणि ठाणे बाहेरच्या लोकांनी आम्हाला ते भरभरून प्रेम दिलं, त्यामुळे ते कायम आमचा एक टप्पा. आणि आज ही वास्तू 74 वर्षाची वास्तू आपल्या मनात होत आहे. या ठिकाणची लोकप्रियता इतकी वाढली की अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनीही इथे येऊन मिसळीचा आस्वाद घेतला. ज्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांसारख्या दिग्गजांना मिसळीची चव भावली होती. इतकंच नव्हे तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेही मामलेदार मिसळीचे चाहते असून सहपरिवार मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून येत असत. राज यांच्याप्रमाणेच नारायण राणे देखील ठाण्यात असले की मामलेदार मिसळ आवर्जून मागवतात. इतकंच नव्हे तर विधिमंडळाच्या अधिवेशनातही नारायण राणे 500 ते 600 प्लेट मिसळ थेट मुंबईला मागवून घ्यायचे आणि सर्व मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांना मेजवानी द्यायचे. तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक हे देखील दिवाळी पहाट आणि विविध कार्यक्रमामध्ये असताना प्रत्येक वर्षी आवर्जून नेते मंडळींना घेऊन मामलेदार मिसळीचा आस्वाद घ्यायचे. बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन तसंच अभिषेक बच्चन हे देखील या कॅन्टीनमध्ये मिसळीची चव घेण्यासाठी आले होते. आज चांगले चांगले नेते राजसाहेब इथं येऊन बसून खाऊन गेले. दर रविवारी 15 दिवसात रविवारी अमिताभ बच्चनचा ड्रायव्हर होता, अभिषेक बच्चनचा, तो पार्सल घेऊन जातो इकडनं जू बीचला. यामुळे मामलेदार मिसळ हे केवळ एक खाण्याचं ठिकाण न राहता एक सांस्कृतिक ओळख बनलं. जुनी वास्तू पाडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
दरम्यान ठाणेकरांना आमंत्रण या हॉटेलमध्ये पार्सलच्या माध्यमातून या मिसळीचा आस्वाद घेता येणार आहे खरा. काही काळानं मामलेदार मिसळ नव्या जागेत सुरू होईल. मात्र इथल्या जुन्या वास्तूशी जोडलेलं भावनिक नातं अनेकांसाठी खास होतं. त्या लाकडी बाकड्यांवर बसून खाल्लेली मिसळ, मित्रांसोबतच्या गप्पा आणि त्या जागेचं वेगळंच वातावरण, हे सगळं आता केवळ आठवणीत उरलंय, अशी भावना इथला मिसळप्रेमी व्यक्त करतोय. हितेश पांचाळचं ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, ठाणे. वळूयात पुढच्या बातमीकडे. शिवसेना नेते संजय निरुपम यांच्या विरोधात मुंबईतल्या दहिसरमध्ये